हरिओम. आज मंगळवार 23 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन. एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारलं की तू आपल्या मुखाने सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल. तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते. भक्तीची 3 साधनं आहेत: शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपलं सध्या सगळंच विपरीत चाललंय. शास्त्रवचन म्हणावं तर आपण आता इतके सुधारक झालोय की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणांवर विश्वास ठेवायची लाज वाटते. थोर वचन म्हणावं तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटतं, मी या गावंढळ बापाचं कसं ऐकू, त्यापासून माझा काय फायदा होणार. तसंच आत्मसंशोधनाचं आपण शोधन करतो ते कसलं, तर पांडव कुठे राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचं युद्ध कोणत्या ठिकाणी झालं. मला सांगा की अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार. एक प्राध्यापक मला म्हणाले, मी श्रीकृष्णाबद्दलचं पुष्कळ संशोधन केलंय. कृष्णाचा जन्मस्थळ कुठचं, निर्याण स्थळ कोणतं, याची आता खात्री झाली. मी म्हणतो की ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्ण प्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही. त्याने दृढ उपासना करून कृष्णाला आपलंसं केलं. खरं म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरं जन्मस्थान आहे. आपण जर आपले वर्तन पाहिले तर मनातले विचार बघितले तर आपल्याला असं आढळून येतं की लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आणि असं असूनही आपण आपल्या संशोधनाचा, विचारांचा अभिमान बाळगतो. याला काय म्हणणार. अशाने का आपल्याला भगवंताचं प्रेम लाभणार. आपला परमार्थ कसा चाललाय हे दुसऱ्या कोणी सांगायची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचं प्रेम कसं लाभणार. साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितलाय आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो, यापुढे जे काही होईल ते तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. तू मला आपला म्हण. देव खरोखरच किती दयाळू आहे. लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून द्यावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.